सिंधुदुर्गात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध झाल्यात। जिल्हा परिषदेच्या 8 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, तर पंचायत समितीच्या सुद्धा 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्यात। पालकमंत्री नितेश राणे यांची ही धुरंधर राजनीती समोर येते। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या 5 फेब्रुवारी रोजी होत्या। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता, अंतिम दिवस। मात्र या दिवशी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर अनेक जागा आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत। एकूण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी ज्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत। मात्र खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही इथे झाली आणि त्यानंतर बघितलं तर सध्या ज्या बिनविरोध जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणात आलेल्या दिसत आहेत। एकूण पाहिलं तर 25 जागा आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि आता जी उद्या 7 तारीखला 5 फेब्रुवारी रोजी जी निवडणूक होणार आहे तर त्या दिवशी बघितलं तर 125 जागांसाठी ही मतदान होईल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।